न्यायासाठी लढणं हीच खरी अजितदादांसाठी श्रद्धांजली नाही का? फक्त बारामतीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, नेमकं घडलं काय? निष्काळजीपणा होता का, की अजून काही सत्य दडलेलं आहे आपल्या दादांच्या मृत्यूमागे, जे कुणीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे? आज रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यात का गेले, या मागचं कारण समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. काल त्यांनी मुंबईत संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मुंबईत पोलिसांनी तात्काळ FIR नोंदवली नाही अशी माहिती समोर आली. त्यामुळेच आज त्यांनी बारामतीत येऊन स्थानिक पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला. रोहित पवार यांचा मुद्दा असा आहे की या प्रकरणात गंभीर बाबी आहेत आणि योग्य प्रकारे गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे. मुंबईत गुन्हा दाखल का झाला नाही याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली असून कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी अशी त्यांची मागणी आहे. आज बारामतीत रोहित पवार पोलीस ठाण्यात दाखल होताच मोठी गर्दी पाहायला मिळाली. स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं पोलीस स्टेशन परिसरात जमले. काहींनी घोषणाबाजी केली तर काहींनी या प्रकरणात तात्काळ कारवाईची मागणी केली. गुन्हा दाखल करा, सखोल चौकशी झाली पाहिजे अशा मागण्या नागरिकांकडून करण्यात आल्या. रोहित पवार यांनी देखील स्पष्ट केलं की जोपर्यंत योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत ते शांत बसणार नाहीत. त्यांच्या मते कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि जर काही नियमभंग किंवा दुर्लक्ष झालं असेल तर त्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाईही झालीच पाहिजे. आता पुढे बारामती पोलीस या तक्रारीवर काय भूमिका घेतात, गुन्हा नोंदवला जातो का आणि पुढील तपास कोणत्या दिशेनं जातो याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. रोहित पवार हे फक्त VSR कंपनीवरच नव्हे तर ही संबंधित संस्था, नियमांचे उल्लंघन केलेल्या अधिकाऱ्यांवर आणि अगदी अपघात परवानगी देणाऱ्या पक्षावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करत आहेत. रोहित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की फक्त VSR कंपनीवर FIR नको तर आणखी काही पक्ष, अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी ते बारामती पोलीस ठाण्यात आज आले. सुप्रिया सुळे या रोहित पवारांच्या मागणीला पाठिंबा देत आहेत आणि न्याय मिळावा यासाठी राजकीय आणि कायदेशीर पातळीवर सक्रिय भूमिका घेणार आहेत. त्या काय मदत करणार आहेत. पारदर्शक चौकशीची मागणी, या विमान अपघाताची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी त्या केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करणार आहेत. FIR नोंदवण्याबाबत दबाव, जर गुन्हा नोंदवण्यात विलंब होत असेल तर तो तातडीनं नोंदवला जावा यासाठी त्या आपला आवाज उठवणार आहेत. संसदेत मुद्दा उपस्थित करणे, गरज पडल्यास हा विषय संसदेत मांडून अधिकृत उत्तर मागवणार आहेत. रोहित पवार यांना सुरक्षा, या प्रकरणामुळे तणाव वाढल्यानं त्यांना योग्य सुरक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. रोहित पवार यांनी सर्वप्रथम पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की या प्रकरणात तात्काळ FIR नोंदवावी आणि सखोल चौकशी करावी. त्यांच्या मते जर काही नियमभंग किंवा निष्काळजीपणा झाला असेल तर संबंधितांवर गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी नागरी उड्डाण क्षेत्रातील नियामक संस्था म्हणजेच DGCA कडेही प्रश्न उपस्थित केले आहेत. विमान सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का, तपासात कोणती त्रुटी झाली का याची स्पष्ट उत्तरं मिळालीच पाहिजेत अशी त्यांची भूमिका आहे. रोहित पवार यांनी केंद्र सरकारकडेही निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. गरज पडल्यास हा विषय उच्च पातळीवर नेऊन न्यायालयीन मार्गही अवलंबू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांचा मुख्य उद्देश एकच, या संपूर्ण प्रकरणात सत्य बाहेर यावं आणि अजित पवारांना न्याय मिळावा. आता पुढे प्रशासन कोणती पावलं उचलतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. रोहित पवार यांनी अपघाताच्या चौकशीबाबत कटू प्रश्न उपस्थित करून कडक तपासाची मागणी केली आहे आणि राजकीय प्रक्रियेतील स्पष्ट भूमिका घेतली आहे. आज प्रश्न विचारायची वेळ आली आहे, नेमकं काय घडलं होतं? ही फक्त एक घटना होती का, की कुणाचा तरी डाव? चुका झाकल्या जात आहेत का? सत्य दडवलं जात आहे का? दादा आज आपल्यात नाहीत, पण त्यांचा आवाज आपण आहोत.
त्यांच्यासाठी रडून इथंच थांबायचं का, की न्यायासाठी उभं राहायचं? जर निष्काळजीपणा झालाच असेल तर त्यासाठी जबाबदार कोण? जर चूक झालीच असेल तर शिक्षा नक्की कोणाला? आणि जर सत्य लपवलं जात असेल तर ते उघड करणारं कोण? आपण गप्प बसलो तर उद्या कोणता तरी अजून एक चांगला नेता आपल्याला गमवावा लागेल. ही लढाई व्यक्तीची नाही, ही लढाई आज सत्याची आहे, ही लढाई न्यायाची आहे. आपण सोबत आहोत ना? दादांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत आपण उभं राहणार ना? रोहित दादांची साथ देणार ना? सत्य बाहेर हे आलंच पाहिजे, न्याय हा झालाच पाहिजे आणि दोषींना शिक्षा ही झालीच पाहिजे. आपण शांत बसणार आहोत का, की सत्य समोर येईपर्यंत आपला आवाज उठवत राहणार आहोत? न्यायासाठी लढणं हीच खरी अजितदादांसाठी श्रद्धांजली नाही का? आपण सोबत आहोत ना? दादांना न्याय मिळवून द्यायचा ना? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि हो, जो कोणी यात दोषी असेल त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे अशी देवाकडे प्रार्थना करा आणि रोहित दादांची आज मनापासून सगळ्यांनीच साथ द्या.